मुंबई पुणे एक्सप्रेस डकैती गिरोह को भेजा गया जेल। पनवेल पुलिस ने मुंबई पुणे एक्सप्रेस में लघु शंका पर रुकने वाले ट्रक ड्राइवरों की पिटाई करने और उनसे पैसे, मोबाइल फोन और अन्य सामान लूटने वाले एक गिरोह को गिरफ्तार किया। इनमें से कुछ आरोपी शातिर चोर हैं और उनके खिलाफ अन्य पुलिस स्टेशनों में मामले दर्ज हैं। ये पता चला है कि सभी 5 आरोपी एक बड़े गिरोह के साथ हैं और पुलिस 3 अन्य आरोपियों की तलाश कर रही है और पनवेल पुलिस द्वारा अधिक जांच की जा रही है। दो पक्षों में खूनी संघर्ष, आधा दर्जन लोग घायल। झांसी जिले के बबीना थाना क्षेत्र अंतर्गत ग्राम सफा में दुकान के सामने शराब पीने से मना करने पर विवाद हो गया। विवाद इतना बढ़ गया कि दोनों पक्षों ने एक दूसरे पर हमला कर घायल कर दिया। दोनों पक्षों के 6 लोग घायल हुए हैं। लगभग 12 लोग घायल हो गए। मौके पर पहुंची पुलिस ने घायलों को अस्पताल भेजा। एक पक्ष ने दूसरे पक्ष पर फायरिंग करने का भी आरोप लगाया। पुलिस मामले की जांच में जुटी हुई है। ठाणे जिले में मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर 9 सितंबर को कुछ बदमाशों ने कथित तौर पर सड़क के किनारे रुके 35 वर्षीय ट्रक चालक पर हमला किया। इसके बाद उन्होंने उसे धमकाया और उसके साथ मारपीट की। इसके बाद बदमाशों ने ट्रक चालक से 2 मोबाइल फोन और 23,000 रुपए नकद लूट लिए। फिर सभी मौके से फरार हो गए। महाराष्ट्र के ठाणे जिले में मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर एक ट्रक चालक पर हमला करने और उसे लूटने के आरोप में 5 लोगों को गिरफ्तार किया गया। पुलिस ने मंगलवार को जानकारी देते हुए कहा कि आरोपियों के पास से मोबाइल फोन और नकदी समेत 48,000 रुपए की चोरी की संपत्ति बरामद की गई है। मामले में आगे की कार्यवाही की जा रही है। दिनांक 9/9/2024 रोजी चालक फिर्यादी श्री गेंदलाल रामगरीब पटेल हे त्यांची ट्रक घेऊन पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येत असताना अमेठी युनिव्हर्सिटी पासून थोडं पुढे आल्यावर मुंबई लेनला ते लघुशंकेला थांबले। त्यावेळेस अंधारात 5 ते 7 आरोपींनी येऊन त्यांना पकडलं आणि त्यांना फरफटत रोडवर नेऊन त्यांच्याजवळचे 2 मोबाईल हँडसेट आणि 23,000 रुपये रोख अशी नगद रक्कम त्यांना जीव मारण्याची धमकी देऊन हाताबुक्क्याने चापटांनी मारून त्यांच्याकडून जबरीने हिसकून पळून गेले। सदर फिर्यादीने फिर्याद दिल्यावर पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। आमचे पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल पाटील, पोलीस निरीक्षक शेलकर आणि त्यांचे डीबीचे अधिकारी API गिजे आणि PSI हर्षल राजपूत व त्यांच्या टीमने सदर ठिकाणच्या वर्णन, ड्रायव्हरने जे वर्णन सांगितलं होतं त्या अनुषंगाने माहिती काढून याच प्रकारचे गुन्हे करणारे कोणी गुन्हेगार आहेत का अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने खालापूर परिसरातील 5 आरोपी त्यांनी 16 तारखेला 16/9/2024 ला ताब्यात घेतले वेगवेगळ्या ठिकाणाहून। त्यात रोहन उर्फ गुड्डू नाईक हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी सुद्धा या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। तसेच त्याचे साथीदार रोहिदास पवार, आतेश वाघमारे, मनीष वाघमारे आणि शंकर वाघमारे असे 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्याकडून फिर्यादीकडून जी चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेटपैकी एक हँडसेट व रोख 7,000 रुपये असे हस्तगत केलेले आहे। सदर केस दरोड्याची आपण दाखल केलेली आहे आणि इतरही अजून 4 मोबाईल त्यांच्याकडून मिळालेले आहे। ते मोबाईल अशी चोरीची असण्याची दाट शक्यता आहे व त्यांचे अजून काही साथीदार आहेत त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। त्यांचे नावही निष्पन्न झालेले आहेत व त्यापैकी एका साथीदाराकडे आपल्या चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल त्याच्याकडे आहे आणि त्यांनाही लवकरच राऊंड अप करू आणि असे गुन्हे अजून काही केले का त्यांनी त्याची माहिती आता पोलीस कस्टडीत आपण घेत आहोत। हो, यातील एक नंबरचा जो आरोपी आहे रोहन उर्फ गुड्डू नाईक याने या अगोदर एक्सप्रेस रोडवर या पद्धतीचा एक गुन्हा केलेला होता। तेच रेकॉर्डवरचे जुने अभिलेख पाहूनच आम्ही या टोळीच्या मागे लागलो होतो आणि त्यात आम्हाला यश संपादन झालेलं आहे।